5वीत आणि 3रीतले पालक ठरवतायत आमच्या मुलांनी यूपीएससी एमपीएससी परीक्षा द्यावी का, हे तुला कितपत योग्य वाटतं? सरफरोश किंवा गंगाजल बघून आयपीएस व्हायचं ठरवलंय आणि हर मुस्लिम को मैं कानून के सामने भिखारी की तरह खड़ा देखना चाहता हूं. आजकाल यूपीएससी एमपीएससी साठीचे क्लासेस खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे असं कुठेतरी होतंय का की मार्केटिंग मधून ती खोटी स्वप्न दाखवली जात आहेत? सोशल मीडियावर सेलिब्रिटी स्टेटस हवा असेल किंवा टाळ्या आणि खूप लाईक्स हवे असतील तर मी म्हणेन मी 18-24 तास न झोपता अभ्यास केला. रिलेशनशिप मधली मुलं यूपीएससी एमपीएससी सारखी परीक्षा क्लिअर होऊ शकत नाहीत, तर हे खरंय का? मला स्पर्धा परीक्षा द्यायची हा निर्णय मी 12वीच्या दरम्यान घ्यायचा का ग्रॅज्युएशन नंतर घेतला तरी चालेल? अशा लोकांनी कृपया लांब राहा, त्यांची इथे गरज नाही. बॉलिवूड पेक्षा जास्त ग्लॅमर जर कशाला असेल तर ते म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी. पहिला अटेम्प्ट गेला, दुसरा गेला, तिसरा, चौथा, 5वा पण अटेम्प्ट गेला. आयुष्यातली महत्वाची वर्ष नुसती निघून गेली. पण विस्तृत चर्चा आणि मोटिवेशनल बाता होतात. आम्ही यूपीएससी एमपीएससी परीक्षा द्यावी का ह्या मुद्द्याला कोणीच हात घालत नाही. म्हणूनच बाई मुद्द्यावरती या. म्हणूनच यूपीएससी एमपीएससी परीक्षा आम्ही द्यावी का या विषयावरती बोलण्यासाठी आलेला आहे. यूपीएससी परीक्षा पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेला, वयाच्या 22व्या वर्षी भारतातला वन ऑफ द यंगेस्ट आयपीएस ऑफिसर झालेला आणि माझा सख्खा भाऊ वैभव निंबाळकर. तुला पहिला प्रश्न असा आहे, मुळात यूपीएससी एमपीएससी या परीक्षेला इतकं ग्लॅमर का आलंय? प्रश्न चांगला आहे. याच्यासाठी मी 3 ही कारणं सांगेन. पहिलं आहे स्टेटस, की समाजामध्ये जी समाज मान्यता आहे, खूप मानमरातब आणि प्रतिष्ठा जी या परीक्षांना आणि त्याच्यातून मिळणाऱ्या पदांना आलेली आहे, ते एक त्याच्या मागचं मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे सिक्युरिटी. म्हणजे आपल्याला प्रायव्हेट क्षेत्रामधले जे बरे वाईट अनुभव येतात लोकांना, त्याच्यातूनही बाहेर पडणारी खूप जण आहेत जी यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांकडे वळतात. म्हणून ती सिक्युरिटी, जॉबची जी सिक्युरिटी. आणि तिसरं कारण ते म्हणजे सत्ता. ही जी पदं आहेत, जी ऑथॉरिटी या पदांमध्ये मिळते, जी पॉवर असते, तर त्याचं जे आकर्षण आहे, खूप जण त्याला भुलून सुद्धा या वाटेला लागतात. त्याचं वलय आज आपण जे बघतो ते निर्माण झालेलं आहे. तुझ्या मते यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज कोणता? एक मोठा गैरसमज सांगता येईल तो म्हणजे या स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी गडगंज, पैसा नाही पण गडगंज बुद्धिमत्ता असलेली लोकच फक्त यशस्वी होतात. म्हणजे सो कॉल्ड स्कॉलर किंवा तुमच्या वर्गामध्ये जर पहिलाच नंबर येत असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हाल. हा अजूनही काही प्रमाणात गैरसमज आहे. पण त्याविरुद्ध मी सांगेन की नियोजनबद्ध तयारी, योग्य दिशेने केलेले प्रयत्न, अभ्यासक्रमाची असलेली सखोल जाणीव, त्याची समज आणि विषयांचा केलेला समजून उमजून केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासातलं सातत्य, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी, ह्या गोष्टी मला वाटते जास्त मॅटर करतात. कोणत्या मुलामुलींनी स्पर्धा परीक्षेच्या अजिबात फंदात पडू नये? खरं हा खूप छान प्रश्न आहे. त्याची 3 प्रकारची मी उत्तरं देईन. कुठल्या 3 प्रकारच्या मुलामुलींनी जाऊ नये? एकतर म्हणजे जे ग्लॅमरला भुलून आणि भाळून या स्पर्धा परीक्षेकडे वळू पाहतायत. म्हणजे माझ्या माहितीत जवळची अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी अक्षरशः सरफरोश किंवा गंगाजल बघून आयपीएस व्हायचं ठरवलं आणि त्यासाठी परीक्षेच्या तयारीला लागले. ऑफकोर्स त्यांचं पुढे काय झालंय सांगायला ज्योतिषाची गरज नाही. दुसरी कॅटेगरी अशी आहे की ज्यांना टाइमपास करायचा आहे, वेळ घालवायचा आहे किंवा काही वर्ष घराबाहेर पुण्या मुंबईमध्ये मोठ्या शहरांमध्ये राहायचं आहे. घरातल्या जबाबदाऱ्या, मी जरा कठोर बोलतोय पण उचलायच्या नाहीयेत किंवा त्यांच्यापासून अक्षरशः पलायनवाद स्वीकारायचा आहे. अशा प्रकारच्या मुलामुलींनी कृपा करून आपल्या आयुष्याची, उमेदीची वर्ष, आई वडिलांचा पैसा आणि स्वतःचाही वेळ आणि कष्ट करतात की नाही तो खरं मुद्दा वेगळा आहे, पण आई वडील करत असतात. हा, तर त्या गमजा करणं यूपीएससी एमपीएससीच्या बाहेर राहून आणि त्या नावावर फक्त टाइमपास करणं, अशा ह्या दुसऱ्या कॅटेगरीच्या मुलामुलींनी लांब राहावं. सर्वांवरचे त्यांचे उपकार होते. आणि तिसरा, त्याहून सगळ्यात भयानक आहे तो मुद्दा म्हणजे ज्यांना वरचा पैसा, साईड इन्कम ज्यांना कमवायचा आहे किंवा खास करून न्यूसन्स, जी मगाशी आपण म्हटलं प्रतिष्ठा, पॉवर आणि ह्या सगळ्या गोष्टी, सिक्युरिटी असते, त्याचा न्यूसन्स व्हॅल्यू म्हणून ज्यांना वापर करायचा आहे, प्रतिष्ठा किंवा सत्तेची पदं उपभोगायची आहेत ज्यांना किंवा मिरवायची आहेत, अशा लोकांनी कृपया लांब राहा, त्यांची इथे गरज नाही. मग कुणीही ही परीक्षा देऊ शकतं असे जे सगळे इतर लोक म्हणतात किंवा क्लासेस वाले म्हणतात किंवा वर्गामध्ये बाई वगैरे सगळेजण म्हणतात,
हे खरं आहे? ऍक्च्युली हे खरं आहे. त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात ते वास्तव पण आहे. कारण तुम्ही जर युपीएससीची यादी पडताळली तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमधून किंवा वेगवेगळ्या फील्डमधून येणाऱ्या विद्यार्थिनींचा त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश दिसतो. आणि हे लेवल प्लेइंग फील्ड असल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुमच्या क्षमतांवर देता येऊ शकते. आणि म्हणूनच जे म्हणतात की कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. शाळा कॉलेजमधले असतील, कोणते विषय पक्के असतील तर या स्पर्धा परीक्षा देणं जरा सोपं जातं. पुन्हा एकदा हा एक गैरसमज आहे की एखाद्या विशिष्ट पार्श्वभूमी किंवा एखादी पदवी असेल तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. असं काहीच नाहीये. तसं असतं तर आर्ट्स किंवा कला शाखेतून आलेले सगळेच सिलेक्ट झाले असते. पण आपण त्याच्या उलट बघतो की इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे पण खूप जण सिलेक्ट होतात. त्याचं ऍक्च्युली एक वेगळं कारण मी सांगू शकतो. ते म्हणजे की इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये असताना अभ्यासाची जी एक तयारी, अभ्यासाचा जो आवाका, उपस त्याला म्हणू शकतो, तर ती खूप वाढलेली असते तुमची. त्याचबरोबर जे तर्कशक्ती, आकलनशक्ती आणि विश्लेषणात्मक ज्या तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्याचा युपीएससी मध्ये खूप फायदा होतो. त्यामुळे अमुक एखादाच विषय की एकेकाळी जे असायचं की बीएससी ऍग्री केल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा सोपी जाईल वगैरे, असं काही राहिलेलं नाहीये. अगेन हे लेवल प्लेइंग फील्ड आहे. तुमचं याच्यामध्ये चालू घडामोडींचं ज्ञान, तुमच्या सामान्य ज्ञान, तुमच्या पदवीपर्यंत जे चांगलं झालेलं शिक्षण असेल ते कुठलाही भारतातला जागरूक नागरिक त्याला हे आवश्यक असणं ज्ञान अपेक्षित आहे, ते तुमचा बिल्डिंग ब्लॉकच आहे. बरोबर. मला तुला असं विचारायचंय की वर्षाला किती मुलं युपीएससीची परीक्षा देतात आणि त्यातली किती मुलं खरोखरच पास होतात? एका अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. पण प्रत्यक्ष परीक्षा देणारे विद्यार्थी एक 5 लाखाच्या आसपास असतात. ज्याच्यातले आपण म्हणू शकतो अंतिम यादीमध्ये ज्यांची निवड होते त्यांची संख्या जवळपास 900 ते 1000 अशी असते. म्हणजे जर तुम्ही पूर्ण आकडा बघितला 5 लाखातले 1000 विद्यार्थी, तर त्याचं गुणोत्तर येतं 0.2% एवढं हे यशाचं प्रमाण आहे. आणि त्यातही जर तुम्हाला ज्या सो कॉल्ड ग्लॅमरस अशा टॉप 3 सर्व्हिसेस मानल्या जातात, IAS, IPS, IFS, ह्या जर तुम्हाला त्यातली एखादी सर्व्हिस हवी असेल, पद हवं असेल, तर पहिल्या 300 मध्ये तुम्ही येणं आवश्यक आहे. म्हणजे तो पुन्हा एकदा ते यशाचं गुणोत्तर होऊन जातं किंवा त्याची प्रोबॅबिलिटी होऊन जाते 0.06% एवढी. तू आता जी प्रोबॅबिलिटी सांगितलीये ती ऐकून मला आताच काळजामध्ये जे धस्स झालंय. जर इतकी कमी प्रोबॅबिलिटी असेल तर आयुष्यातली 4 ते 5 वर्ष देणं हे खरंच वर्थ आहे का? वर्थ, ऍक्च्युली वर्थ ही खूप सापेक्ष संकल्पना आहे. आणि वर्थ आणि व्यर्थ याच्यामध्ये फक्त एका यचा फरक आहे. आणि तो फरक म्हणायला तसा खूप मोठा फरक आहे, कारण तुमच्या आयुष्यातली उमेदीची खूप महत्वाची वर्ष आपण त्याच्यामध्ये गुंतवतो, इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यातून आउटपुट म्हणावं तसा मिळाला नाही तर रूढार्थाने आपल्याला हाती काहीच लागत नाही. तुम्हाला ना प्रमाणपत्र, ना काही कुठली एखादं पद किंवा कॉन्सोलेशन प्राइज सुद्धा याच्यामध्ये मिळत नाही. म्हणूनच मी म्हणेन की आपले स्वतःचे कष्ट, आपला वेळ आणि आपला पैसा आपण किती याच्यामध्ये गुंतवावा याचं तारतम्य आपण आपल्यालाच बाळगायला हवं. म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि मी नेहमी नवीन विद्यार्थिनींना सांगतो जे युपीएससी, एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात की तुमच्या कमीत कमी दुसऱ्या किंवा फार फार तर तिसऱ्या अयशस्वी प्रयत्नानंतर तुम्ही प्लॅन बीचा विचार नक्की करा. जर तोपर्यंत केला नसेल तर तो करणं खूप आवश्यक आहे. कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये जसं 12th फेल मूव्हीमध्ये सांगितलंय की रिस्टार्ट पहिल्यापासून सुरुवात करावी लागते आणि तुम्हाला तुमचं पूर्ण वर्ष एका त्या परीक्षेच्या प्रक्रियेमधून तुम्हाला ते जावं लागतं. त्यामुळे आपणच ठरवायचं आहे की आपल्याला कुठे प्लॅन बीचा विचार सुरू करायचा आहे. तो शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या असफल प्रयत्नानंतर नक्की करावा. पुन्हा का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा की आपला मुळात स्पर्धा परीक्षा करण्याचा उद्देश काय आहे. ती एक क्लॅरिटी, ती स्पष्टता आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. एका विद्यार्थ्याला पूर्ण वेळ युपीएससी, एमपीएससी सारखी परीक्षा जर द्यायची असेल तर त्याची तयारी, जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं असेल तर राहण्या, खाण्या, पिण्याची सोय, त्याच्यानंतर क्लासेस, या सगळ्याला कारण पैशांचं सोंग नाही करतात तर या सगळ्याचा खर्च साधारण किती येतो? महाराष्ट्राची गोष्ट जर आपण बघितली किंवा इव्हन दिल्लीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर साधारणतः खर्च कोचिंग क्लासेसची फीज जर बघितली तर 1 ते 2 लाखापर्यंत ती गेलेली आहे. आणि त्याचबरोबर राहण्या खाण्याचा जसं तू म्हणालीस तो खर्च पकडला
तर साधारण तुम्ही 2 ते 3 लाख प्रतिवर्ष हा कमीत कमी खर्च पकडून चालायला हरकत नाही. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही स्वाध्याय केलास म्हणजे स्वअभ्यास सेल्फ स्टडी जर करत असाल तर तो खर्च नक्कीच कमी होईल, तुमची कोचिंगची फी वाचेल. पण नक्कीच तुम्हाला तो स्पर्धा परीक्षांचा अनुभव, ते वातावरण मिळण्यासाठी जर कोणी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी राहत असेल तर नक्कीच तो खर्च जास्त असेल. आजकाल UPSC MPSC साठीचे क्लासेस खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे असं कुठेतरी होतंय का की मार्केटिंग मधून ती खोटी स्वप्न दाखवली जात आहेत? बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की मार्केटिंग खूप वाढलेलं आहे आणि काही ठिकाणी तर ती पॅरलल इकॉनॉमी सुद्धा तयार झालेली आहे. इतकं ते प्रस्थ वाढलेलं आहे आणि त्याला वलयही खूप आलेलं आहे. त्याच्यामुळे मागणी तसा पुरवठा, जो अर्थशास्त्रातला नियम आहे त्याप्रमाणे तो पुरवठा पण त्याच प्रमाणात वाढलेला आहे. पण मी म्हणेन की मार्गदर्शनाची आवश्यकता सगळ्यांनाच असते. जर प्राधान्यक्रम जर कशाला द्यायचा असेल तर मी म्हणेन की तो सेल्फ स्टडीलाच द्यायला हवा. तुम्हाला कोचिंगची मदत, क्लासेसची मदत केव्हा होऊ शकते? जेव्हा तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तुम्हाला तुमच्या मूलभूत संकल्पना कुणाकडून तरी स्पष्ट करून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि कमी वेळामध्ये जास्त अभ्यास उरकायचा आहे, किंवा तुम्हाला दिशाच सापडत नाहीये आणि तुम्हाला सुरुवातीपासून तयारी करायची आहे, तर अशा वेळी तुम्हाला कोचिंग क्लासेसची मदत होऊ शकते. पण मी नेहमी जे उदाहरण देतो होकायंत्राचं, की होकायंत्र तुम्हाला समुद्रामध्ये जहाजांना दिशा दाखवण्याचं काम करतं, ते कुठे घेऊन जाऊ शकत नाही. त्याच प्रकारे कोचिंगची भूमिका आहे, पण नक्कीच सेल्फ स्टडीला तो पर्याय नाही. आणि आजकाल तर इंटरनेटच्या माध्यमातून यूट्यूब आणि वेगवेगळे जे ऑनलाईन गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत, उपलब्ध आहेत, त्याच्यातून सुद्धा तुम्ही चांगली तयारी करू शकता. हे UPSC MPSC या स्पर्धा परीक्षांचं नक्की स्वरूप काय असतं? मुळात UPSC आणि MPSC ची स्पर्धा परीक्षा कुठलाही पदवीधर देऊ शकतो आणि पदवी तुम्ही कुठल्याही विषयातनं घेतलेली असो, पण साधारणतः तुम्हाला पहिल्यांदा या स्पर्धा परीक्षांमध्ये पहिली प्रिलिम्स द्यावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञान आणि CSAT म्हणजे जे आपल्या जनरल ॲप्टिट्यूडच्या ज्या गोष्टी असतात आणि जनरल नॉलेजच्या गोष्टी, अशांचा अभ्यास करणं अपेक्षित असतंय. त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी जी वर्णनात्मक असते, डिस्क्रिप्टिव्ह असते, त्याच्यासाठी वैकल्पिक विषय निवडायचे असतात, मराठीमध्ये ऑप्शनल ज्याला म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये UPSC साठी 26 आणि मला वाटतं MPSC साठी 25 वैकल्पिक विषयांमधनं तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा सखोल म्हणजे साधारणतः पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत वर्णनात्मक उत्तरं लिहायची आहेत, एसे टाईप उत्तरं द्यायची आहेत. प्रिलिम्स ही फक्त तुम्हाला पास व्हायची म्हणजे क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे. आणि मुख्य परीक्षेतले मार्क, त्याच्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू किंवा ज्याला खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाची चाचणी, तुमची पर्सनॅलिटी टेस्ट, याच्यामधून तुमची अंतिमता निवड होते. आणि म्हणून प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तिन्ही टप्प्यांची ही परीक्षा पूर्ण 1 वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि यातल्या कुठल्याही टप्प्यावर तुमची गळती लागली तर रिस्टार्ट म्हणजे पहिल्यापासून सुरुवात असणार. जसं 10वी मध्ये लई मार्क पाडायचे असतील तर संस्कृत घ्या, म्हणजे स्कोर जरा चांगला येतो, मेरिट मध्ये आपण येतो वगैरे वगैरे, तसं UPSC MPSCच्या परीक्षा देताना असे काही विषय असतात का ज्यांचा चांगला स्कोर येतो? आणि असतील तर असे कोणते विषय जरा आम्हाला कळतील तर आम्ही परीक्षेमध्ये त्यांची निवड करू. हा पण एक मोठा गैरसमज आहे की अमुक विषयांचा अभ्यास करून तुम्ही UPSC किंवा MPSC पास करू शकता. तर तसं काही नाहीये. तुमच्यासाठी एखादा स्कोरिंग असणारा विषय दुसऱ्यासाठी अवघडही असू शकतो. मुळात तुमची असणारी त्या विषयाबद्दलची आवड आणि त्या विषयामध्ये असणारी गती म्हणजे आकलन दोन्ही आवश्यक आहे. आवड असणं आणि आकलन असणं का महत्वाचं आहे? तर तुम्हाला त्या परीक्षेसाठी कमीत कमी 2 वर्ष मेहनत करायची आहे. म्हणजे परीक्षेचा आधीचं 1 वर्ष आणि पहिल्या प्रयत्नात जरी तुम्ही क्लिअर केलीत तरी सुद्धा ते वर्ष म्हणजे असं मिळून कमीत कमी 2 वर्ष त्याचा जर अभ्यास करायचा आहे, तो सुद्धा सखोल अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण संकल्पना समजून घेऊन त्यातलं ज्ञान मिळवून उत्तरपत्रिका लिहायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असणं आणि आकलन म्हणजे गती असणं, मार्क्स मिळणं तेव्हा शक्य होतं. म्हणून वैकल्पिक विषय निवडताना सुद्धा तुम्ही असाच निवडावा आणि ते समजून कसं घ्यावं. एखाद्या विषयातली आता 26 विषयांमध्ये मला कोणता विषय नक्की आवडतोय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे काही फिल्टर लावता येतील की एकदा अभ्यासक्रम तुम्ही पूर्णपणे, मी तर म्हणेन अभ्यासक्रम तुमचा पाठ असला पाहिजे, सिलेबस तुमच्या प्रत्येक खोलीमध्ये चिकटवलेला असला पाहिजे जोपर्यंत तो तुमचा पाठ होत नाही. कारण सिलेबस मध्येच वाचण्यासारखं इतकं आहे की तुम्ही त्याच्या बाहेर जाऊन अभ्यास केलात तर तुमचा वेळ खूप वाया जाणार आहे, कष्ट वाया जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तो सिलेबस अगदी पाठ पाहिजे, त्याच्याबद्दलची स्पष्टता हवी,
त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा अभ्यास हवा. याचा अर्थ म्हणजे जुनेच प्रश्न पुन्हा येतील असं नाही, पण तुम्हाला एक पॅटर्न कळेल की कशा प्रकारची आकलन शक्ती, कशा प्रकारचे तुमच्या भाषेतले विचार, तुमची मतं अपेक्षित आहेत आणि कशा प्रकारे त्यांची उत्तराची मांडणी करावी लागते आणि कशा प्रकारे तुम्ही लेखन सराव करायला हवा. ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी याच्यातून येऊ शकते. तू आता म्हणालास की विषय निवडताना त्यातली गती म्हणजेच आकलन पण असावं आणि आवड पण असावी. तर हे मी ग्रॅज्युएशनच्या वेळेला केलेलंच आहे ना, स्पेशलायझेशनच्या वेळेला. मग तो जो तिथे विषय निवडलाय तोच मी UPSC MPSC परीक्षा देताना निवडेन, कारण माझा अभ्यास तर झालेला आहे. त्याच्यामध्ये गमतीचा नाही, खरं तर दुर्दैवाचाच भाग असा आहे की तुम्ही तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षांसाठी जो अभ्यास करता आणि स्पर्धा परीक्षांसाठी जो करता त्याच्यामध्ये गुणात्मक खूप अंतर आहे, खूप तफावत आहे. तुम्हाला टोटली वेगळ्या प्रकारचा अभ्यास इथं करणं अपेक्षित आहे. म्हणजे काहीतरी आभाळातून पडलेला अभ्यास इथे अपेक्षित नाहीये, पण विषय समजून उमजून अगदी घोकमपट्टी न करता, पाठांतर न करता, रेडीमेड गाईड्स न वापरता बेसिक कन्सेप्ट तुमच्या पक्क्या असणं, मुळाशी जाऊन विचार करता येणं, तुमच्या भाषेमध्ये स्वतंत्र विचारशक्ती आणि स्वतंत्र विचार मांडण्याची सुद्धा क्षमता असणं याच्यात खूप आवश्यक आहे. UPSC MPSCचा अभ्यास नक्की किती तास करावा? 2 उत्तरे देऊ का? जर मला सोशल मीडियावर सेलिब्रिटी स्टेटस हवा असेल किंवा टाळ्या आणि खूप लाईक्स हवे असतील तर मी म्हणेन मी 18-24 तास न झोपता अभ्यास केला. पण ही खोटी उत्तर आहेत मित्रांनो, कारण जे असे सांगतात ते अगदीच खोटं बोलत असतात. अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी वगैरे तसा अभ्यास करणं शक्य आहे, पण तुम्हाला सतत 2 वर्ष एवढा अभ्यास करणं शक्य नाही आणि मुळात त्याची गरज पण नाही. तुम्ही मगाशी म्हटलं तसं योग्य दिशेने जर प्रयत्न केले, योग्य मार्गदर्शन तुम्हाला असेल आणि सातत्य ठेवलं असेल, म्हणजे एक दिवस 18 तास केला, दुसरा दिवस 8 तास पण नाही केला, त्याचा काहीच उपयोग होणार नाही, म्हणजे म्हणावा तसा फायदा होणार नाही. त्यामुळे मी म्हणेन अगदी गोळीबद्ध पद्धतीने केलेला आणि योग्य दिशेने केलेला 8 तासांचा प्रयत्न. सरासरी दररोज सरासरी किती असते? दररोज सरासरी तुम्ही 8 तासांचा अभ्यास सुद्धा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळवून द्यायला उपयुक्त ठरू शकतो. तू आता योग्य पद्धतीनं म्हणालास, पण अभ्यासाची नक्की योग्य पद्धत तुझ्या मते काय? मी खरं सांगू का, सद्गुरू श्री वामनराव पै यांची 3R फॉर्म्युला ही अभ्यासाची पद्धत वापरली आणि सोपी आहे ही पद्धत. कुणालाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, टॉपला जायचं असेल तर ही अगदी उपयुक्त पद्धत आहे. ती म्हणजे पहिला R आहे तो रीड, दुसरा आहे तो रिमेंबर आणि तिसरा आहे तो रिप्रोड्यूस. रीड म्हणजे काय तर वाचन, आणि या परीक्षांसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा नियमित वाचन करणं अपेक्षित आहे, कारण अभ्यासक्रम त्याचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे विषयांची यादी पण खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला सतत वाचन करणं, नियमित वाचन करणं आणि ते सुद्धा पुन्हा पुन्हा वाचणं. रोज हजारो पानांचं मटेरियल मार्केटमध्ये येत आहे, ते सगळं वाचणं तुम्हाला अपेक्षित नाहीये. तुम्हाला त्या विषयात PhD करायची नाहीये, पण तो विषय मुळात सखोल समजून घेऊन, उमजून घेऊन त्याच्यामध्ये तुमच्या भाषेतली उत्तरं मांडता येण्या इतपत तुमचा अभ्यास असणं अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा वाचन करणं फार महत्वाचं आहे. दुसरी पायरी जी आहे ती रिमेंबर, मराठीमध्ये सांगायचं तर मनन आणि चिंतन. पुन्हा पुन्हा ते मनात घोळवत राहणं आणि चिंतनाचं खूप महत्व आहे. दुर्दैवाने आपली मुलं, स्पेशली महाराष्ट्रामध्ये मी बघतो की तेवढं स्वतःच्या भाषेत उत्तरं मांडता येणं, त्याच्यासाठी स्वतःचं त्याच्यावरचं चिंतन असणं, स्वतःचं आकलन असणं, स्वतः त्याच्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार करणं, हे पण खूप महत्वाचं आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये त्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला मनन आणि चिंतन ही दुसरी पायरी स्किप करता येणार नाही. आपल्या संतांनी सुद्धा सांगितलंय चिंतनाचं महत्व खूप आहे, की चिंतने नासतसे चिंता, चिंतने सर्व कार्यही हाता, चिंतने मोक्ष सायुज्यता घर शोधित असे. इतकं चिंतनाचं महत्व आहे. आणि तिसरा R जो आहे तो म्हणजे रिप्रोड्यूस. जे तुम्ही स्मरणात ठेवलेलं आहे, ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे वाचलेलं आहे, ते सगळं कागदावर उतरून काढणं. कारण पुन्हा एकदा तुम्हाला हे डोक्यात ठेवून साचून तुमची वाहवा होईल, पण परीक्षेत जर मार्क्स नाही मिळवता आले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणावा तसा आपल्याला जी अंतिम यादीमध्ये आपली निवड होणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी तुम्हाला लेखनाचा सराव असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही अभिरूप परीक्षा द्या, म्हणजे मराठीमध्ये मॉक एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. सतत टेस्ट सिरीज किंवा लेखनाचा सराव ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही आठवड्याला नव्हे, दिवसाला सुद्धा परीक्षा जसजशी जवळ येईल तसं जे वाचलेलं आहे ते त्याचा रिव्हिजन करून, म्हणजे ऍक्च्युअल परीक्षेच्या सेटअपमध्ये बसून तुम्ही पेपर सोडवण्याचा केलेला सराव हा तुम्हाला खूप महत्वाचा ठरणार आहे. या सगळ्या परीक्षांमध्ये नक्की लकी असण्याचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे नशिबाचा किती भाग आहे याच्यात? लोक ज्याला नशीब समजतात किंवा म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मी म्हणेन की जे सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात
की जो शास्त्रशुद्ध शब्द आहे तो म्हणजे पुण्य, की पुण्य म्हणजे काय, तर तुमची फळाला न आलेली चांगली कर्म. तर जसं न्यूटनचा गतीचा तिसरा नियम सांगतो, क्रिया तशी प्रतिक्रिया किंवा चिंती पराती येही करा. तर तुम्ही जे पुण्य तुमचं साठलेलं आहे, तुमची सत्कर्म जी जमा झालेली आहे, त्याच्यातून जे कॉस्मिक कॅल्क्युलेशन्स आहे, त्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये मोठी भूमिका असते. आज हा आपला विषय नाहीये. थोडक्यात मी असं म्हणेन की नशिबाला अवास्तव महत्त्व आपण देऊ नये. मी तर म्हणेन की तुमची तयारीच एवढी जोराची असली पाहिजे. आणि मला असे कॅन्डिडेट्स माहिती आहेत, अशी मुलं मुली पण माहिती आहेत, की परीक्षा ही त्यांच्यासाठी केवळ फॉर्मॅलिटी राहिली. इतक्या ताकदीचा अभ्यास जर तुम्ही केलात तर नशीब वगैरे फॅक्टर अगदी नगण्य होऊन जातात किंवा गौण ठरतात. आणि म्हणूनच मी म्हणेन की खुद ही को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या है. अशीच जर तयारी आपण केली तर मला वाटतंय बाकीचे फॅक्टर खूप गौण होऊन जातात. मला स्पर्धा परीक्षा द्यायची, हा निर्णय मी 12वीच्या दरम्यान घ्यायचा का ग्रॅज्युएशन नंतर घेतलं तरी चालेल? याचं एका वाक्यातलं उत्तर आहे ते म्हणजे शुभस्य शीघ्रम. जेवढ्या लवकर तुम्ही निर्णय घ्याल आणि तयारीत उतराल, म्हणजे पोहण्यासाठी जेवढं तुम्ही तलावात उतराल पहिले, तेवढं तुम्हाला तो ॲडव्हान्टेज, अर्ली मूव्हर ॲडव्हान्टेज ज्याला म्हणतो, तो मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिनियर केजी ज्युनियर केजी पासून तयारी करू शकता, तेवढी गरज पण नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला या परीक्षांसाठी चालू घडामोडी असोत किंवा सामान्य ज्ञान, हे विषय जे आहेत ते तुम्ही पदवीपर्यंत तसंही शिकतच असता. तुमची एनसीईआरटीची पुस्तकं किंवा चालू घडामोडींसाठी दैनंदिन जे वर्तमानपत्र किंवा मासिकं, त्याच्यातून जे तुम्हाला ज्ञान मिळणार आहे ते ज्ञान सुद्धा तुम्ही सुरुवातीपासून जर त्याची सवय लावली, वर्तमानपत्र वाचनाची, मासिकं वाचण्याची, एनसीईआरटीची पुस्तकं किंवा सामान्य ज्ञान जे आहे ते आपल्या भारताचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण म्हणजे राज्यशास्त्र, समाजशास्त्र, हे जे काही विषय आहेत, गणित, स्टॅटिस्टिक्स, इंग्रजीचं ज्ञान, याच्यावर जर तुम्ही सुरुवातीपासूनच मेहनत घेतली तर तुम्हाला UPSCचा परीक्षेचा अभ्यास खूप सोपा जाणार आहे. आणि ज्याची सिरियस तयारी आपण म्हणू शकतो ती तुम्ही ग्रॅज्युएशन करत असताना किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला किंवा माझ्या बाबतीत जे झालं की ग्रॅज्युएशन झाल्या लगेच पूर्ण वेळ तुम्ही ह्या तयारीला उतरू शकता. तेवढा वेळ सुद्धा तुम्हाला मग आधीची तयारी जर चांगली झाली असेल तर तो पुरेसा ठरू शकतो. 5वीत आणि 3रीतले पालक ठरवतायत आमच्या मुलांनी UPSC MPSC परीक्षा द्यावी का, हे तुला कितपत योग्य वाटतं? आपल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराकडे पुन्हा आपल्याला जावं लागेल की ग्लॅमर आणि जागरूकता याच्यामध्ये खरंच ह्या अवास्तव अपेक्षा ज्या आहेत पाल्यांकडून, तर त्या खरंच अवास्तव आता म्हणायला आपल्याला हरकत नाही. अशा वेळी मग थोडा अतिरेक होतो आणि अति तिथे माती, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. पण याचा अर्थ ज्यांची आत्ता वय झालेली आहेत किंवा ग्रॅज्युएशन करून सुद्धा खूप वर्ष झाली आहेत, त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी पण त्याचं उत्तर आहे की इट इज नेव्हर टू लेट. जर तुम्ही त्या वयोमर्यादेच्या कक्षेत असाल आणि तुमची तयारी तुम्हाला वाटते की चांगली झालेली आहे, तर इट इज नेव्हर टू लेट. समजा प्लॅन ए नाही झाला यशस्वी, तर प्लॅन बी असावा आपल्याकडे. तर मुळात तो असावा का आणि तो कसा ठरवावा? कारण प्रत्येकाचा प्लॅन बी वेगळा असणार. तर स्वतःचा प्लॅन बी ओळखायचा कसा, तो आखायचा कसा? आता खरं तर प्लॅन बी कडे आपल्याला 2 अप्रोचनी बघता येईल. एक तर म्हणजे ऑफकोर्स प्लॅन आपण बी तेव्हा निवडतो जेव्हा तुमचा प्लॅन ए यशस्वी होत नाही, म्हणजेच तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही. आता तो जर तुमचा दुसरा तिसरा प्रयत्न असेल, त्याच्यानंतर जर तुम्ही प्लॅन बी करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांचं ओरिएंटेशन सुद्धा बदलायला हवं. म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय म्हणून तुम्ही यशस्वी होत नाही आहात. म्हणून त्यातल्या प्लॅन बी कडे आपण बघूयात पहिल्यांदा. तो म्हणजे ABC आपण म्हणू शकतो. पहिलं ऍक्सेप्ट करा की तुमच्या चुका कुठे होत आहेत. अॅनलाइज करा, ऍक्सेप्ट अँड अॅनलाइज. त्याच्यामध्ये तुमच्या चुका काय होत आहेत, कुठे कोर्स करेक्शनची गरज आहे. दुसरं आहे ते म्हणजे बी, ब्रेनस्टॉर्म, की तुमच्या चुकांमधून तुम्हाला काय त्याचं सोल्युशन तुम्हाला निवडायचं. त्याच्यातनं कदाचित हे टोकाचंही सोल्युशन निघू शकतं किंवा निष्कर्ष निघू शकतो की अपने बस की बात नाही. त्याच्यातून आपण बाहेर पडायचं की नाही, की आपण थोडंसं कोर्स करेक्शन केल्यानंतर, जसं गुगल एका ठिकाणी गर्दी असेल तर रस्ता थोडासा दूरचा दाखवतो, तसा वेगळा रस्ता निवडावा का, हे त्याच्यातून कळू शकतं. आणि सी म्हणजे चेंज, जे त्यातनं निष्कर्ष निघालेला आहे त्याच्यामध्ये चेंज आणि विथ करेज. तर थोडंसं धाडस तिथेही दाखवून तुम्हाला ते चेंज करावे लागतील. त्याने तुम्हाला पुढचा प्रवास सोपा होणार असेल तर. आणि त्याचबरोबर प्लॅन बी म्हणजे पूर्ण जर टोटली करिअर चेंजचा हा जर प्लॅन बी असेल तर सगळ्यात सोपा ऑफकोर्स तुमचा जो पदवीचा विषय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यात करणं सगळ्यात सोपा त्यातला उपाय असू शकतो. म्हणजे तुम्ही जर का
ज्या विषयामध्ये पदवी घेतली त्या विषयामध्ये पुढचं शिक्षण घेणं, त्या विषयामधलंच एखादी करिअरची जागा निवडणं, त्याचबरोबर केलेलं काही कधी वाया जात नाही असं मी नेहमी समजतो. त्यामुळे युपीएससीचा अभ्यास सुद्धा तुम्हाला बऱ्याच क्षेत्रांची दालनं खुली करून देतो. त्यामुळे तुम्ही एक जागरूक नागरिक तर होताच, पण त्याचबरोबर त्या अभ्यासाचा इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा फायदा होतो. जसं की PSUच्या परीक्षा असतील, इतर सरकारी बँकांपासून ते अगदी इंटेलिजन्स ब्युरोपर्यंत सारख्या परीक्षा असतील, तर त्या परीक्षांमध्ये सुद्धा हा उपयोगी ठरतो केलेला अभ्यास. हे खूप त्यामुळे खूप जण एकत्र सुद्धा अनेक परीक्षांचा अभ्यास करतात. चांगलं वाईट प्रत्येकाच्या कुवतीनुसार वेगळं असू शकतं, पण हा एक पर्याय असू शकतो. आणि कम्प्लिटली तिसरा पर्याय म्हणजे पूर्ण फील्ड जरी चेंज केलं, तुम्ही बदललं, तरी सुद्धा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल तिथे सुद्धा हा केलेला अभ्यास उपयोगी ठरू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही समजा त्याच विषयामध्ये तुम्ही शिकवण्याच्या फील्डमध्ये उतरला, एज्युकेशनल सेक्टरमध्ये उतरला, किंवा जर्नलिझम मध्ये उतरला, सोशल सेक्टरमध्ये जरी तुम्ही उतरलात, तरी सुद्धा तुम्हाला त्या अभ्यासाचा नक्कीच उपयोग होतो. तुझ्या बोलण्यावरून हे लक्षात आलेलं आहे, काबाड कष्ट आहेत आणि सातत्यानं योग्य दिशेनं काबाड कष्ट आहेत. तर या सगळ्याच्या दरम्यान जर तुम्ही प्रेमात पडलात किंवा तुमचं रिलेशनशिप असेल, तर रिलेशनशिप मधली मुलं UPSC MPSC सारखी परीक्षा क्लिअर होऊ शकत नाहीत, हा समज आहे बाहेर. तर हे खरं आहे का? खरं इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा खूप. खरं सांगायचं तर मल्टीटास्किंगवर माझा विश्वास नाही फारसा, कारण आपल्या मराठीमध्ये जी म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या, तर खऱ्या अर्थाने संतुलन, बॅलन्स ही इतकी दुर्मिळ आणि अवघड गोष्ट आहे आयुष्यामध्ये की तो सगळ्यांनाच तो प्रकार जमतो असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा, आणि प्रेम आपण ज्याला म्हणतो, ती खऱ्या अर्थाने सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात की प्रेम म्हणजे एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम आहे. दुर्दैवाने आजकाल प्रेम म्हणजे आकर्षण, अट्रॅक्शन, त्यालाच आपण प्रेम समजून बसतो आणि तात्पुरत्या दिलेल्या एकमेकांना आणाभाका किंवा भाळून एखाद्याच्या वरती केलेलं प्रेम, त्याला आकर्षणावरती आपण प्रेम म्हणून समजून बसतो. पण लोक ज्याला प्रेमात पडणं म्हणतात ते असं पडतात की उठतच नाही. आणि खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय, तर जे मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं जे म्हटलं जातं, की तसं प्रेम खूप दुर्मिळ आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला जी वेळ आहे, जे काळ आहे, जी परिस्थिती आहे, त्याच्यावरती फोकस करून आपण अभ्यासाची तयारी ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही प्रेम करत असाल किंवा इव्हन नोकरी करत असाल, तुमचं लग्न झालेलं असेल, ही सगळी नाही म्हणली तर व्यवस्था पण असते, नाही म्हणलं तर व्यवधान पण असतं. तर कुठली एखादी व्यवस्था व्यवधानात रूपांतरित होते आणि तुमच्या अभ्यासामध्ये अडथळा ठरू शकते, हे सांगता येत नाही. त्यामुळे ते प्रत्येकाला जमेलच असं नसतंय. त्यामुळे मी म्हणेन की अभ्यासावर लक्ष जर केंद्रित केलं तर त्याचा जास्त फायदा होईल, सोपं होईल. प्रेम करण्यासाठी आयुष्य पडलेलं आहे, पण UPSC MPSCने वयोमर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे आपण त्या वयोमर्यादेमध्ये असेपर्यंत अभ्यास केलेला बरा. पण तुझं लव्ह मॅरेज आहे, तर UPSC परीक्षा पास केल्यानंतर, क्लिअर झाल्यानंतर प्रेमात पडलास का अभ्यासाच्या दरम्यान प्रेमात पडलास? नंतर ऑफकोर्स, कारण आधी लगीन कोंडाण्याचं. त्यामुळे आधी UPSC क्लिअर केल्यानंतरच म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालं. आणि जे झालं ते खूप छान झालं, कारण इतकी सपोर्टिव्ह पार्टनर मला मिळाली. नाहीतर मग बऱ्याचदा असं होतं की हम भी डुबेंगे सनम तुमको भी डुबा लेंगे, की तुम्हाला तो अडथळा जास्त होऊ शकतो. असं होऊ नये अशीच याच्यामध्ये अपेक्षा आहे. बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती जर हलाखीची असेल किंवा ग्रामीण भागातून जर कोणी आलं असेल, तर एक स्वतःविषयीचा एक न्यूनगंड असतो आणि त्याच्यामुळे ते अभ्यासासाठी बैठक म्हणून आणि नंतर त्यांना सर्व्हिस सुद्धा उत्तम पद्धतीनं प्रामाणिकपणे करण्यासाठी ते पात्र पण असतील, पण तरीही त्यांना स्वतःविषयीचा एक तो विश्वासच कमी पडतो की ते पण UPSC MPSC सारखी छान परीक्षा देऊ शकतात. तर त्यांनी कसं ओळखावं की आपण ही परीक्षा देण्यासाठी योग्य आहोत का, पात्र आहोत का? इंग्रजीमध्ये खूप छान वाक्य आहे की एव्हरी लॉंग जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप, आणि दॅट फर्स्ट स्टेप इज सेल्फ बिलीफ. या परीक्षांसाठी मी म्हणेन, मुळात तुमचा जो स्वतःवरचा जो विश्वास आहे, स्वतःच्या क्षमतांवरचा जो विश्वास आहे, तोच नसेल तर तुम्ही या परीक्षेमध्ये अडखळणार. पण जर मी मगाशी म्हटलं तसं की या परीक्षांसाठी तुमची कुठलीही आर्थिक, तुमचं बॅकग्राऊंड, कुठलीही पार्श्वभूमी आडवी येत नाही. कारण तुम्हाला ही तयारी, मी मगाशी म्हटलं तसं, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची स्टार्टिंग लाईन वेगळी आहे, फिनिशिंग लाईन जरी एक असली तरी. त्यामुळे तुम्हाला कदाचित इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. तुम्हाला जास्त योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि सातत्य, तुमची चिकाटी, मेहनत वाढवावी लागेल. पण तुम्ही नक्कीच त्या फिनिशिंग लाईनपर्यंत, अंतिम रेषेपर्यंत पोहोचू शकता.
त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवरचा विश्वास, सेल्फ बिलीफ, कारण मी स्वतः शालेय शिक्षण पूर्ण बारामतीमध्ये झालेलं आहे आणि पूर्ण ते सुद्धा मराठी माध्यमातून झालेलं आहे. पण UPSCची परीक्षा मी इंग्रजीतून दिली आणि इंग्लिश माध्यमातून वैकल्पिक विषयसुद्धा तसेच निवडले जे माझ्या पदवीशी विपरीत होते आणि थोडी जास्त मेहनत करावी लागली. इंग्रजीवरती सुद्धा खूप मेहनत करावी लागली कारण परीक्षा त्या माध्यमातून द्यायची होती. त्यामुळे स्वतःवरती मेहनत करण्याची तयारी ठेवा, आत्मविश्वास ठेवा, सकारात्मकता ठेवा, चिकाटी ठेवा, सातत्य ठेवा. हे सगळे गुण जर असतील तर तुम्ही काहीतरी एखाद्या डून स्कूलमधून किंवा दिल्लीच्या, मुंबईच्या, पुण्याच्या महागड्या शाळेतूनच शिकलेलं असलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी व्हाल, असं काही नाही. आणि अंतिम यादीमधली उदाहरणं तुम्ही जर बघितलीत तर हे खरंच सत्य आहे. एखाद्याला आपल्याला आता समाज व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे बुवा असं पेटून उठून UPSC MPSC द्याविषयी वाटली तर ते योग्य आहे का? कारण की असं खरंच भयानक सिस्टीम मध्ये वगैरे बदल करता मुळात येतो का? मुळात जे महात्मा गांधींचं वाक्य आहे की बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, की सुरुवात स्वतःपासून करावी लागते. तुम्ही दुसऱ्यांना बदलायला जाल तर तुम्ही अपयशी व्हाल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी हो आणि नाही असं दोन्ही देईन. कारण खूप जण इतक्या आशावाद घेऊन येतात, सकारात्मकता घेऊन सिस्टीममध्ये प्रवेश करतात, व्यवस्थेचा भाग बनतात, स्पर्धा परीक्षांमधून UPSC MPSC मधून मोठमोठी पदं मिळवतात. त्यांना सुरुवातीला जाणवतं की तुमच्याकडे तालुक्याचं अधिकाराची पदं असतात, त्याच्यानंतर जिल्हा, त्याच्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या सुद्धा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरती, पदांवरती, अधिकार पदांवरती त्यांची नेमणूक होत असते. तुमच्या हाताखाली शेकडो नाही, हजारो नाही, लाखो, करोडो लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल, परिवर्तन घडवण्याच्या पॉवर्स तुमच्या हातामध्ये असतात. शेकडो, हजारो, लाखो कोटींचं बजेट तुमच्याकडे असतं. मॅन मॅनेजमेंट, रिसोर्सेस मॅनेजमेंट अशा सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे असतात आणि दिलेल्या कायद्याच्या, संविधानाच्या चौकटीत राहून तुम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे म्हणायला गेलं तर तुमच्या हातामध्ये करण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी असतात, विधायक गोष्टी असतात. त्या प्रकारची तयारी आणि त्या प्रकारची सकारात्मक दृष्टी असेल तर. आणि या उलट जर तुमची नकारात्मक विचारसरणी असेल तर तुम्ही कुठेही जा, जगात तुम्हाला काहीही दिलं तरी तुम्हाला त्याच्यातलं पेला अर्धा रिकामाच पहिला दिसेल. त्यामुळे मी नेहमी उदाहरण देतो की एखाद्या भांड्यामध्ये जर का दूषित पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वरून कितीही पाणी ओतलं तरी ते पाणी दूषित राहणार. पण त्यामध्ये जर तुम्ही तुरटी फिरवली तर ती घाण कमीत कमी तळाशी साठते, वरचं पाणी तरी साफ होऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही तुरटीसारखं थोडं जरी तुमच्या परीने सिस्टीममध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न केले तर परिवर्तन येऊ शकतं. आणि अशी फळी जर तयार झाली, अनेक जर अशा विचारांची लोक आली जी त्यांची युथफुल एनर्जी, युवा शक्ती, सकारात्मक शक्ती, विधायक शक्ती, सर्जनात्मक शक्ती जर घेऊन व्यवस्थेमध्ये उतरले आणि तशाच मुलांची, मुलींची गरज आहे तर मला वाटते अशानेच सिस्टीम किंवा यंत्रणा आपण जी म्हणतो व्यवस्था बदलायला मदत होते. पण याचा दुसरा एक धोक्याची घंटा अशी आहे ती म्हणजे मी एकटा काय तो बदल घडवेन, मी पूर्ण एकटा सगळी सिस्टीम बदलून दाखवेन. हा अहंकार तुमच्या पतनाचं कारण होतं. इंग्रजीमध्ये छान शब्द आहे बुल इन अ चायना शॉप. तुम्ही बुल इन अ चायना शॉप होऊन म्हणजे पाहिजे तिथे तोडफोड आणि मारहाण आणि सगळ्यांची काहीतरी वितुष्ट घेणं ही पण बरोबर नाही. आणि जी जमी जमाई व्यवस्था ज्याला 12th फेलमध्ये म्हटलेलं आहे की त्या यंत्रणेचा भाग होऊन तसंच एक यंत्रणेचा भाग होऊन राहणं ते सुद्धा अपेक्षित नाहीये. त्यामुळे एक बॅलन्स ठेवून तुमच्या अधिकार क्षेत्रात येणारी जी कामं आहेत, जी विधायक कामं आहेत, सृजनात्मक कामं आहेत, त्याच्यावर फोकस करून तुमच्या परिघात तरी तुम्ही नक्कीच चांगले बदल घडवणारे होऊ शकता. आणि तेवढंच अपेक्षित आहे. तुम्ही एकट्याने यंत्रणा बदलणं सुद्धा अपेक्षित नाहीये. तर मग आता मी UPSC MPSC परीक्षा देण्यासाठी योग्य आहे, पात्र आहे हे मला आता समजलेलं आहे. तर मी सुरुवात कशी आणि कुठून करावी? तुमच्या वयाच्या, शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करू शकता. पण ढोबळमानाने काही जे मुद्दे कॉमन आहेत तेवढे मी सांगेन. एक म्हणजे दैनंदिन वर्तमानपत्राचं वाचन, ज्याच्यातून तुम्हाला चालू घडामोडी, जागतिक म्हणा, राज्य पातळीवरच्या, देश पातळीवरच्या घटनांचं एक आकलन आणि त्याला संविधान सापेक्ष, कायदा सापेक्ष, त्याची कनेक्टिंग द डॉट्स ज्याला आपण म्हणतो ते आकलन होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याची सुरुवात. आणि सुरुवातीला तुम्ही नक्कीच, आपण जे मी नेहमी स्विमिंगचं उदाहरण देतो की पोहायला शिकत असताना तुम्ही पाण्यात उतरता तेव्हा सुरुवातीला गटांगळ्या खाता, नंतर हळूहळू जसं तुम्हाला ते जमायला लागतं, क्षितिज दिसायला लागतं, तुम्ही आरामात पोहू शकता. तसं सुरुवातीला खूप अडखळत तुम्ही 3-3 तास एकच पेपर वाचत राहाल, पण नंतर तीच
वेळ अर्ध्या तासापर्यंत सुद्धा येऊ शकते. त्यामुळं संयम ठेवा. वर्तमानपत्रांचं वाचन, मासिकांचं वाचन, म्हणजे पेज 3 मासिकं नाही, पण जे चालू घडामोडींवरती जे आधारित मासिकं आहेत त्यांचं वाचन तुम्ही करू शकता. टी व्हीवरचे चांगले चांगले डिबेट्स असतील, ॲनालिटिकल पीस जे वर्तमानपत्रांमध्ये येतात त्यांचं वाचन, NCERTची जी मूलभूत पुस्तकं आहेत, म्हणजे ज्याचं सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करून घेणारी, हिस्ट्री म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सिविक्स, अशा सगळ्यांचा तुम्ही अभ्यास चालू ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात तुमच्या पदवीच्या अभ्यासाचा सुद्धा इथे उपयोग होणार आहे. त्यामुळे पदवीचं शिक्षण त्याच्यावरती कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका, कारण ती अभ्यासाची पद्धत, ती सवय तुम्हाला UPSC MPSC साठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. UPSC MPSC परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठीचे महत्वाचे 3 सल्ले देशील का? UPSC MPSC सारखंच मी उत्तर देईन ज्या उत्तरपत्रिकांमध्ये आपण लिहितो तसं. ते म्हणजे 3 स मी सांगेन. एक तर आहे स्मार्ट अभ्यास. म्हणजे स्मार्ट म्हणजे आपण जे म्हणतो की स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड, अशा प्रकारे योग्य नियोजनबद्ध पद्धतीने योग्य दिशेने केलेला अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. दुसरा स म्हणजे सातत्य, कारण ही मोठी जर्नी आहे. ही T20ची मॅच नाही, ही टेस्ट मॅच आहे, ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही आहे. त्यामुळे आपल्याला लॉंग जर्नी का घोडा हमें बनना है. तो लंबी रेस का घोडा जर बनायचा असेल तर तुम्हाला सातत्य तिथे असलं पाहिजे. कमीत कमी 2, 3, 4 वर्ष अभ्यास करण्याची तयारी असेल तर याच्यामध्ये आपण उतरायला हवं आणि सिन्सिअर मेहनत त्याच्यामध्ये करायला हवी. आणि तिसरं महत्त्वाचं स जो आहे तो मला वाटते फारसं कोणी सांगत नाही, जो आपल्याला जीवनविद्येने सद्गुरू श्री वामनराव पैन मुळे जो कळाला, तो म्हणजे सर्वांसाठी मागा. मुळात काय होतं, ह्या परीक्षांचा प्रवास इतका तणावपूर्ण आहे आणि खूप त्याच्यामध्ये खाचखळगे आहेत, अडथळ्यांची शर्यत तुम्हाला पार करून जायचंय. एक कुठलीही अशी स्ट्रेट लाईन नाहीये याच्यामध्ये. आणि त्यामुळे हे अडथळे येतात, ताणतणाव याचे प्रसंग येतात, सेटबॅक्स येऊ शकतात, शारीरिक मानसिक. तुम्हाला पर्सनल लाईफ मध्ये पण घरात किती गोष्टी चालू असतात, 2 वर्षात किती गोष्टी घडतात आयुष्यात. खूप. त्यामुळे मोठी जर्नी आहे, मोठा प्रवास आहे आणि त्यांना मात करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वांसाठी मागा. म्हणून विश्व प्रार्थना जी सांगितली जाते की सगळ्यांसाठी मागताना त्याचे खूप फायदे आहेत. एकतर मगाशी जो न्यूटनचा गतीचा 3रा नियम आपण जे म्हटलं की क्रिया तशी प्रतिक्रिया, किंवा चिंती पराती येई घरा, तुम्ही जे मागाल दुसऱ्यांसाठी ते तुम्हाला मिळणारच आहे, कारण सर्वांमध्ये मी आहे. दुसरी गोष्ट, या जगामध्ये अबंडन्स आहे, विपुलता आहे, हे लक्षात ठेवा. आपण बऱ्याचदा मी बघितलं मुलं मुली इतका संकुचित विचार करतात की पदं एवढीच आहेत, एवढे विद्यार्थी बसलेले आहेत, मग आपलं कसं होणार, आपला नंबर लागेल का, यावर्षी परीक्षा देऊच का की पुढच्या वर्षी देऊ, असे विचार करत बसतात आणि मोठा विचार करत नाही. या जगामध्ये विपुलता आहे आणि सगळ्यांना मिळू दे, असा जर तुम्ही ही मेंटॅलिटी ठेवली, ही विचारसरणी ठेवली तर त्याचा खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची ते म्हणजे तुमच्या मनामध्ये ताणतणाव किंवा शंका कुशंका राहत नाहीत, की तुम्ही निवांत होता, सगळ्यांना मिळू दे म्हणता. आणि जो सगळ्यांसाठी मागतो तो देवालाही आवडतं. त्यामुळे निसर्ग नियमानुसार तुम्हाला ते मिळतही राहतं. दाम दुपटीने, क्रिया तशी प्रतिक्रिया ह्या निसर्ग नियमानुसार. म्हणून मला वाटतंय की तुम्हाला ह्याच्यातून खऱ्या अर्थाने ही UPSCची जर्नी एका शब्दात सांगायचं असेल तर मी तर स्वतः एन्जॉय केली, कारण मी अशी विचारसरणी ठेवली जी मला फायद्याची ठरली. अभ्यासही केला, सातत्याने अभ्यास केला, योग्य दिशेने अभ्यास केला, चिकाटी ठेवली, एकाच म्हणजे अटेम्प्टमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळालं. त्याच्या मागचं हे महत्त्वाचं एक कारण आहे, ते म्हणजे सर्वांसाठी मागितलं आणि ते मिळालं. मुळात UPSC MPSC सारखी परीक्षा देण्यासाठी आपण पात्र तरी आहोत का, याची मुद्देसूद उत्तरं तू आज आम्हाला दिलीस, त्यासाठी खूप 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 थँक्यू. थँक्यू उर्मिला. येस, तुम्हालाही कोणत्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं हवी आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाई, मुद्द्यावर याच्या पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू.